हाय चैतन्य, हॅलो. कल्ट संभाषण मध्ये तुझं खूप स्वागत. थँक्यू. गणपतीचे दिवस चाललेत आणि गणपतीच्या आदल्या दिवशी असते हरतालिका आणि त्या दिवशी आईचा उपवास होता आणि आईशी बोलता बोलता आई गोष्टी सांगत होती आणि तेव्हाच ती मला गणपतीच्या जन्माची सुद्धा गोष्ट सांगत होती. अगदी लहानपणापासून ऐकलेली ही गोष्ट आहे. तेव्हा मला आठवलं की तू आधी एकदा सांगितलं होतंस की गणपतीच्या जन्माच्या खरं तर खूप कथा आहेत, जी आपण ऐकतो लहानपणापासून. ती एकच कथा असेल पण आहेत अनेक कथा, तर त्याबद्दल तुझ्याशी गप्पा माराव्या असं वाटलं. थोडंसं सांग ना. हो, म्हणजे खरं तर आपण जेव्हा बोललो होतो या बाबतीत, तर खरंच आहे ते. म्हणजे गणपतीच्या, म्हणजे फक्त गणपतीच्याच नाही, आपल्या एकूणच पुराणांमध्ये वेगवेगळ्या देवांच्या वेगवेगळ्या कथा आहेत, कथा आहेत, जन्माच्या कथा. जन्माच्या कथा आहेत. विशेषतः गणपतीच्या खूप वेगवेगळ्या कथा आपल्याला दिसतात. हम्म. म्हणजे आपल्याला जी नेहमीची कथा माहिती आहे की पार्वती आंघोळीला गेली होती आणि तिला द्वाराचं रक्षण करण्यासाठी कोणीतरी रक्षक पाहिजे होता आणि तिने स्वतःच्या मळ किंवा मळापासून, उठणं काढून त्याचा एक बाहुली बनवली आणि त्याला जीव दिला, त्याच्यात प्राण फुंकला आणि मग तो रक्षक म्हणून होता. त्याला आत शिव तिथे आल्यानंतर शिवाला आत जाऊन दिलं नाही आणि मग शिवाने त्याचा शिरच्छेद केला आणि मग पहिलं जे प्राणी त्याला दिसला म्हणजे ही आपण आपल्याला सगळ्यांनीच माहिती ऐकलेली अगदी लोकप्रिय असलेली, हो, कथा. अगदीच माहिती आहे. ती लहानपणापासून आपण सगळ्यांकडनंच ऐकली. म्हणजे ती आपण वेगवेगळ्या ठिकाणी ऐकली आहे, शाळेतही ती ऐकली आहे, घरी ती आजी ऐकली आहे, आजी आजोबांकडून आजोबांकडनं आपण ती ऐकली. पण ही जी कथा येते ना, तर ती येते वराह पुराणात. वराह पुराणाच्या 23व्या अध्यायामध्ये ही जी कथा येते ती येते आणि ती अशीच येते की मळापासून मूर्ती बनली. आणि पण ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला बाकीची जी पुराण आहेत, म्हणजे जसं की मत्स्य पुराण असेल, लिंग पुराण असेल, ब्रह्मवैवर्त असेल आणि काही अजून बाकीची पुराण आहेत, तर त्याच्यात मात्र थोडीशी व्हेरिएशन्स आलेली अशी आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. म्हणजे एक छान व्हेरिएशन त्याच्यातलं, म्हणजे एक वेगळी गोष्ट म्हणून बघायची झाली तर एक मत्स्य पुराणातली कथा आहे. मत्स्य पुराणाचा 154वा जो अध्याय आहे, तर त्याच्यात ही कथा येते. तर त्याच्यात असं येतं की शिवानी पार्वतीला देण्यासाठी एक हत्तीचं डोकं असलेली बाहुलीच तिला दिली आणि ती तिच्याशी खेळत असताना पार्वतीला असं वाटलं की ह्या बाहुलीमध्ये जीव असावा, त्या बाहुलीला जिवंत करावं. आणि मग पार्वतीने ती जी हत्तीच्या डोक्याची बाहुली होती, जी शिवानी त्याला खेळायला दिली होती, ती गंगेच्या पाण्यामध्ये बुडवली आणि मग गंगेच्या पाण्यामुळे ती बाहुली जिवंत झाली आणि तो गजानन गणेश झाला. असं ही गोष्ट आहे ते मत्स्य पुराणात. ही थोडीशी वेगळी कथा आहे. म्हणजे आपण जी वराह पुराणात बघतो त्याच्यापेक्षा, किंवा आपल्याला जी माहिती कथा आहे त्याच्यापेक्षा ही नक्की वेगळी कधी मी तरी कधी नाही ऐकली अशी. हा, म्हणजे ही तशी नाही. आणि त्याच पुराणात असं म्हणतात की पार्वतीने त्या गजानन गणेशाला नंतर मग विनायक नावाच्या 4 देवतांच्या प्रमुख स्थानी तिला नेमलं. म्हणजे आता असं दिसतं पुराणांमध्ये, आणि ते अर्थात बोधायन आणि मानवीय गुह्यसूत्र जे आहेत त्याच्यामध्येही दिसतं की सुरुवातीच्या काळामध्ये विघ्नकर्ता असलेले काही देवता, ज्या विनायक म्हणून प्रसिद्ध होत्या, विघ्नकर्ता म्हणजे जे विघ्नांची निर्मिती करतात. हा, म्हणजे जे विघ्न आणतात, ज्या अडचणी आणतात, अशा प्रकारचे 4 देवता होत्या असं ही गुह्यसूत्र म्हणतात. आणि ही अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा, आणि त्यांना विनायक अशीच नाव आहेत. मग त्याच्यामध्ये कुष्मांड राजपुत्र आहे, उस्मित, देवयजन वगैरे अशी. विनायक या शब्दाची फोड करून सांगशील? साधारणतः संस्कृत मध्ये विनायक म्हणजे जो अँटी हिरो आहे अशा अर्थीच त्याची, विलन, अँटी हिरो ओके म्हणता येईल त्याला, की जो विघ्न आणतो आणि ज्याच्यामुळे, म्हणजे तो खरं तर विघ्नेश्वर असाच असलेला सुरुवातीच्या काळात. गणेशाचं जे आत्ताचं रूप आहे हे पूर्णपणे बदललेलं रूप आहे. आणि अशा खूप देवतांचे, म्हणजे त्याचाच भाऊ मानला गेलेला स्कंद जो आहे त्याचं पण असंच रूपांतर झालेलं आहे. की सुरुवात म्हणजे कार्तिकेय म्हणून त्याचा जो मोठा भाऊ, कार्तिकेय तो खरं कृतिका नक्षत्रांचा पुत्र म्हणून रूढी नाही, आपण नेहमी बोलताना त्याला कार्तिकेय असं म्हणतो, पण खरं तर त्याचा संस्कृतचा जर अभ्यास केला तर कृतिकांचा मुलगा म्हणून कार्तिकेय. म्हणजे जसं कुरुवंशात जन्मलेले कौरव असतील, पंडूची मुलं पांडव असतील, धृतराष्ट्राची मुलं धृतराष्ट्र असतील, तशाच पद्धतीने कृतिकांचा मुलगा म्हणून त्याचं
कार्तिकेय असं त्याचं खरं नाव. हे फारच इंटरेस्टिंग आहे, हे याच्यामध्ये प्रोनाउन्सिएशन फार इंटरेस्टिंग आहे. वेगळी आहेत. तर त्याच्यामध्ये असं दिसतं की विनायक ही जी 4 देवता आहेत या आधी विघ्न करते आहेत, त्या विघ्न आणणाऱ्या आहेत. आणि त्याच्यानंतर त्याचं गुप्त काळानंतर विशेषतः म्हणजे साधारणतः 4-5व्या शतकानंतर ह्या विनायकांचं रूप हे नंतरच्या काळात तो विघ्न हरता झालेला आपल्याला दिसतो मोठ्या प्रमाणावर. तर म्हणजे मत्स्यपुराणात ती जी कथा येते की ती हत्तीच्या डोक्याची बाहुली जिवंत झाली पार्वतीने, आणि त्याच्यानंतर पार्वती तिला त्या बालकाला विनायकांचा प्रमुख बनवते, अशी ती एक कथा त्याच्यामध्ये आपल्याला दिसते. आणि तिथे मात्र पहिल्यांदा ते सांगतात की मूषक म्हणजे खरं तर उंदीर हा गणपतीचं वाहन झालेला तिथे आपल्याला या मत्स्यपुराणातल्या कथेमध्ये आपल्याला हा रेफरन्स येतो. हा, म्हणजे मत्स्यपुराणात ही बाहुली पार्वतीने जिवंत केली आणि मग ती विनायकांचा तो अधिपती झाला, विनायकांचा अधिपती झाला, आणि नंतर त्याला उंदीर हे वाहन दिलं गेलं, अशी कथा आपल्याला मत्स्यपुराणात आलेली दिसते. पण लिंगपुराणात थोडीशी वेगळी कथा येते. म्हणजे लिंगपुराण हे जे शैव पुराण आहे, शिवासाठी असलेलं पुराण आहे, तर त्याचं साधारणतः 105वा जो अध्याय आहे, 105, तर त्याच्यात गोष्ट अशी येते की हा शिव आणि पार्वतीच्या मिलनातनं तयार झालेला पुत्र आहे. म्हणजे खरं तर बाकीच्या पुराणातल्या किंवा प्रसिद्ध असलेल्या कथा अशा आहेत की गणपती हा अयोनिज आहे, म्हणजे त्याचा गर्भातनं जन्म झालेला नाहीये, त्याचा कुठल्या तरी चमत्काराने जन्म झालेला आहे. म्हणजे जसं तो पार्वतीच्या मळापासून तो ती मूर्ती बनवते आणि त्याच्यात प्राण फुंकले जातात. हा, म्हणजे जसं आपण आता बघितलं की मत्स्यपुराणामध्ये जशी ती बाहुली जिवंत करते पार्वती, तसं मात्र इथे नाहीये. लिंगपुराण असं म्हणतं की ह्या दोघांच्याही संयोगातनं त्याचा जन्म झालाय, आणि पार्वती त्याला मात्र गजानन या नावाने हाक मारते. इथे पार्वती त्याला गजानन या नावाने हाक मारते, पण शिव हे स्वतःच नाव त्याला देतो, म्हणजे त्याला विश्वेश्वर असं नाव दिलेलं. आणि हे पण खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणजे शिवाशी गणपतीचं एकरूपत्व हे आपल्या अनेक पुराणांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तो, इनफॅक्ट त्याच्यामध्ये एक कथा पण येते बरं का, म्हणजे वराह पुराणच जे आपल्याला कथा माहिती आहे लोकप्रिय कथेचं, तर त्याच्याच 23व्या अध्यायात, म्हणजे खरं तर त्याच अध्यायामध्ये ती गोष्ट येते. तर त्याच्यात अशी आहे की एक बालक शिव हसत असताना त्याच्या हसण्यातनं निर्माण झाला, अशी एक कथा येते. म्हणजे शिव हसत होते आणि त्यांच्या हसण्यातनं तो बालक जन्माला आला, आणि तो बरहुकूम सगळा शिवासारखाच होता, म्हणजे त्याचे सगळे चेहरा मोहरा आकार सगळा, पण छोटा शिव अशा अर्थी. आणि पार्वतीला तो खूप आवडला. ते बालक, पार्वती म्हणजे त्याच्यावरती अतिशय प्रसन्न झालेली असं त्याच्यात वर्णन आहे. आणि हे शिवाला काही आवडलं नाही, म्हणजे ते बालक आपल्यासारखंच दिसतंय आणि तिला ते आपल्यापेक्षा जास्ती आवडतंय, हे काही शिवाला म्हणे आवडलं नाही. आणि ही कथा येते पुराणांमध्ये. तर शिव त्या बालकाला शाप देतो की तू बेढब होशील, तू स्थूल होशील, आणि तुझा चेहरा किंवा डोकं जे आहे ते हत्तीचं होईल, जेणेकरून तुझ्याकडे कोणी बघणार नाही, तू माझ्यासारखा दिसणार नाहीस. अशा ईर्षेच्या गोष्टी पण आपल्याला, ही वेगळीच कथा आहे, आणि ती त्याच कथेच्या पुढे येते. म्हणजे त्याच पुराणामध्ये त्याच अध्यायामध्ये ती कथा येते की ही अशी कथा आपल्याला दिसली. याच्या व्यतिरिक्त एक ब्रह्मपुराण, म्हणजे शिवाचं त्याच्याशी एकरूपत्व असणं, हे अनेक पुराण सांगतं, जसं हे वराह पुराण सांगतं, लिंग पुराण सांगतं. पण मला एक प्रश्न आहे की वराह पुराण आणि मत्स्य पुराण हे दोन्हीही विष्णूचे अवतार यांच्याशी निगडीत असलेलं पुराण आहे, पण यामध्ये गणपतीच्या जन्मकथा फार इंटरेस्टिंगली येतात आणि पुढे जाऊन त्या लोकप्रियही झाल्या. हे कनेक्शन कदाचित काय असावं? म्हणजे पुराण ही कथांचा संग्रह असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये भूगोलाचं वर्णन असतं, राजवंशाचं वर्णन असतं, तसंच ते तिथल्या भागातल्या वेगवेगळ्या लोककथांचाही संग्रह असतो, आणि तो कोणी कोणाला सांगतो. म्हणजे आपल्याकडे ती पद्धत सांगोवांगी गेलेली आहे, त्यामुळे त्याच्यात थोडेसे काही ऍडिशन्स पण झाले असण्याची शक्यता आहे, ती कथा बदलली असण्याची शक्यता आहे, कुठल्या भागात कुठली कथा प्रचलित आहे त्याचेही संदर्भ त्या पुराणांमध्ये आलेले आहेत. बरं, त्याचा रचनाचा काळ जो आहे त्याच्यात पण काही बदल झालेले असू शकतात, म्हणूनच ह्या सगळ्या प्रकारच्या रचना तिथे आलेल्या असू शकतात.
म्हणजे आता मी जसं म्हणलं तसं की शिवाशी त्याचं एकरूप असणं हे सुरुवातीच्या काळात पुराणांना माहिती होतं आणि ते त्याच्यावरती म्हणजे ती कल्पना तर आत्तापर्यंत म्हणजे तू गणपतीची आरती सुख करता दुःख करता म्हणलेली आहेस, ती रचली आहे रामदास स्वामींनी साधारणतः 17व्या शतकामध्ये. तर त्याच्यामध्ये त्याचं सरळ सुंड वक्रतुंड त्रिनयना त्याचं 3 डोळे असणं ही गोष्ट जी कॉन्सेप्ट आहे ती शिवाचीच आहे. म्हणजे खरं तर त्रिनेत्र म्हणल्यानंतर तुला कोण दिसेल तर शिवच दिसेल, शिवाचे 3 डोळे. पण ती कथा रामदासांनी म्हणजे ते त्याचं गुणवैशिष्ट्य आहे, ते त्याचं वैशिष्ट्य आहे 3 डोळे असणं हे आरतीमध्ये आहे ना. सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयनामध्ये तो 3 डोळ्याचा आहे तिथपर्यंत माहिती आहे. म्हणजे तो कुठेतरी शिवाशी एकरूप आहे हे त्यांना कल्पना आहे. फक्त ती नंतरच्या काळात जशा कल्पना बदलत जातात, जसं मी म्हटलं की विनायकांचं विघ्न करता विघ्नेश्वर असणं आणि नंतर त्याचा सुखकर्ता आणि दुःख हरता आणि विघ्न हरता त्याचं होणं हे जसे बदल झाले तसेच झालेले हे बदल आहेत. म्हणजे खरं तर तसं बघायला गेलं तर तो शिवाचा पुत्र मानला गेलाय, बरोबर. कार्तिकेय सुद्धा शिव सुद्धा म्हणजे तसं बघायला गेलं तर ते तिघही गणपती या स्वरूपामध्ये येतात. म्हणजे प्रत्यक्ष शिव सुद्धा भूतगण प्रमथगणांचा पतीच आहे. तो बाकीच्या म्हणजे भैरव गणांचा तो पती आहे. म्हणजे एका अर्थाने तो गणपती म्हणजे ट्रूप लीडर या अर्थीच तो येतो. कार्तिकेयाचंही तसं आहे, तो नंतरच्या पौराणिक काळात देवसेनापती म्हणून पण येतो. म्हणजे तो देवगणांचा परत पती आहे, म्हणजे तो देवगणपती आहे आणि मग पुन्हा हा गणपतीचे. सो त्यांचं गणांचा अधिपती असणं हे कदाचित ते कॉमन ऍट्रिब्यूट त्या तिघांचंही आहे. सेनापतित्व असणं हे त्यांचं तिघांचंही असं दिसतं. पण मग हे कार्तिकेय शी जोडलं गेलेलं गणपती असणं किंवा त्या ट्रूपचं लीडर असणं आणि गणपतीशी जोडलं गेलेलं ते ट्रूपचं लीडर असणं, या दोन्ही ट्रेडिशन्स कुठल्या काळामध्ये प्रचलित झाल्या? आधी कार्तिकेयाच्या झाल्या की गणपतीच्या झाल्या? त्याच्यामध्ये खूप गंमत आहे. म्हणजे उत्तर भारतामध्ये कार्तिकेयाला गणपतीचा मोठा भाऊ मानला जातो आणि त्यांनी लग्न केलं नाही, म्हणजे तो ब्रह्मचारी असं मानला जातो. दक्षिण भारतात बरोबर उलट आहे. दक्षिण भारतामध्ये गणपती हा मोठा भाऊ आहे आणि कार्तिकेय हा धाकटा भाऊ आहे आणि त्या दोघांची लग्न झाले. म्हणजे दक्षिणेकडे त्याला कार्तिकेयाला 2 पत्नी आहेत, देवसेना आणि वल्ली. जशी रिद्धी सिद्धी गणपतीला पत्नी आहे किंवा काही उत्तर भारतीय व्हेरिएशन्स मध्ये बुद्धी पण त्याची एक वेगळी पत्नी मानली जाते. म्हणजे आपल्याकडे जसं रिद्धी आणि सिद्धी या 2 पत्नी आहेत. काही ठिकाणी शारदा गजाननाच्या व्हेरिएशन्स आहेत. म्हणजे तांत्रिक गणपत्यांमध्ये तर लक्ष्मी पण त्याच्याबरोबर, लक्ष्मी गणेश असा एक तांत्रिक गणपत्य काय आहे? अच्छा, तर गणपत्य म्हणजे गणपतीची पूजा करणारी जी लोक आहेत ती सगळी, म्हणजे जी गणपतीला सर्वोच्च परब्रह्माचं स्वरूप समजतात. गणपत्य म्हणजे त्या देवतेला सर्वोच्च परब्रह्माचं स्वरूप मानून मग त्याच्या अवतार कार्य तिथे येतं, त्याची वेगळी रूप तिथे येतात, उपासना पद्धती येतात. तर साधारणतः तांत्रिक म्हणजे टेक्निकल, त्याला काही टेक्निक्स आहेत करायची, तर ती म्हणजे तांत्रिक पद्धत. तर ती वामाचार आणि समयाचार अशा 2 वेगळ्या पद्धती असतात. आपण जी पूजा करतो ती समयाचार पद्धतीत येते. वामाचार पद्धतीमध्ये वेगळ्या प्रकारच्या पूजा आहेत, पण त्याच्यामध्येही पण हे दोन्ही तांत्रिक पद्धतींशी जोडल्या गेलेल्या आहेत, पद्धती आहेत. वामाचार बराचसा तांत्रिक पद्धतींचे. कुठलेही तुम्ही जर तंत्र म्हणजे टेक्निक फॉलो केलं, याच्यानंतर हे, याच्यानंतर हे, याच्यानंतर हे आणि याच्यानंतर हे, कुठलाही अल्गोरिदम किंवा प्रोसिजर तुम्ही फॉलो केली तर तो तांत्रिक आहे असं म्हणायला हरकत नाही. फक्त त्याचे काही व्हेरिएशन्स उपासनेच्या पद्धतीने ते जाऊ शकतात. आणि हे गणपतीचं रूप तांत्रिक पद्धतीतून प्रचलित झालं किंवा मेन स्ट्रीम मध्ये आलं असं? तांत्रिक गणपतींची काही रूपं आहेत. तर कुठल्याही देवतेच्या योग भोग तंत्र वगैरे प्रकारच्या काही मूर्ती असतात. तर त्याच्यामध्ये गणपतीच्या ज्या मूर्ती आहेत त्या योग प्रकारच्या, भोग प्रकारच्या आणि तांत्रिक प्रकारच्या पण मूर्ती आहेत. त्याची तशी रूपं पण आहेत. म्हणजे नेपाळमध्ये हिरंबा सारखी 5 डोक्याच्या गणपतीची पूजा होणं किंवा बाकीच्या म्हणजे हरिद्रा गणपती असेल, उच्चिष्ट गणपती असेल. उच्चिष्ट गणपती म्हणजे काय? खरं तर हा विषय खूप मोठा आहे, आपण त्याच्यासाठी खरं तर वेगळं बोलूयात. म्हणजे वाटलं तर आपण पुढचा भाग करूयात त्याच्यासाठी की हा विषय तसा मोठा आहे. तर मी म्हणत होतो हेरंबासारखं. तर तिथे ना एक गोष्ट येते, ब्रह्मवैवर्त पुराण किंवा देवी पुराणासारखी कथा आहे. म्हणजे आपण खरं तर गणपतीच्या जन्माविषयीच्या कथा बोलत होतो ना, तर त्याच्यामध्ये ब्रह्मवैवर्त पुराण किंवा देवी पुराण म्हणजे आता आपण गणपतीची निर्मिती कशी झाली हे बोलतोय. तर आतापर्यंत शिवपार्वती बऱ्याच वेळा येत आहेत.
पण ह्या 2 पुराणांमध्ये विशेष करून ब्रह्मवैवर्त आणि देवी गणपतीची निर्मिती ही विष्णूद्वारे झाली आहे असं तसं वर्णन त्याच्यात येतं. आणि नंतर विष्णूनी तो पुत्र दत्तक म्हणून किंवा भेट म्हणून पार्वतीला दिलाय अशी एक कथा आहे. म्हणजे आता हे खूप विशेष आहे. विष्णू गणपतीच्या जन्माला कारणीभूत असणं किंवा त्याचा जन्म विष्णूद्वारे होणं हे तसं दक्षिण भारतात एक शास्ता किंवा अय्यप्पा नावाचा एक देव आहे की जो खरं तर शिव आणि मोहिनी रूपातला विष्णू याचा मुलगा आहे. पण इट्स अ लोकल डिटी. इट इज अ लोकल डिटी. इट इज अ लोकल डिटी बट नाव इट इज व्हेरी पॉप्युलर देअर. पण हे खूप वेगळं आहे. म्हणजे हो ऍब्सोल्युटली. आणि आतापर्यंत तुझ्या कथा सांगितल्या त्या सगळ्यांमध्ये शिवाशी एकरूपता दाखवणाऱ्या या कथा होत्या. बरोबर आहे. आणि ही एकदम वेगळं व्हेरिएशन. त्यामुळे हे मी म्हणलं तसं की वेगवेगळ्या भागांमध्ये त्या काळामध्ये तिथल्या बिलीफ्स मध्ये त्यांच्या ज्या धारणा आहेत या देवतांबद्दलच्या त्यानुसार ही सगळी व्हेरिएशन आली. म्हणजे शेवटी कसं आहे ग, या कथा माणसांनीच म्हणजे त्यांच्या उपासकांनीच तयार केल्या. त्यांना त्यांचा देव जसा दिसतो त्याला ज्या पद्धतीची काय म्हणतात त्याला ज्या पद्धतीची तुला वर्णन करायची ही सगळी उपासकांद्वारेच तयार केलेलं देवाचं रूप आहे. म्हणजे आता जर आपण म्हणलं की साईबाबांसारखा दिसणारा गणपती किंवा बाहुबली सारखा दिसणारा गणपती किंवा बालाजी सारखा दिसणारा गणपती किंवा असे जे गणपतीचे आत्ता व्हेरिएशन म्हणजे परवाच झालं मंडळाचे की अरे असं कसं असेल किंवा म्हणजे मी आता तेच म्हणणार होते की आपण मंडळांमध्ये आजकाल इतकी मॉडर्न गणपतीची रूप बघतो. पण हे खरं तर खूप पूर्वीपासून झालेलं आहे. उपासकांनी भक्तांनी ती उपासना पद्धती ज्याला आपला देव जसा सुचला त्याने तो तसा दिसला सुचला तसा त्यांनी तो बनवला असं दिसतं. अजून एक अशी गोष्ट आहे की जसं ती बाहुली बनवली होती मत्स्य पुराणामध्ये पार्वतीने त्या बाहुलीला जिवंत केलं. तसं बृहद धर्म पुराण नावाचं एक अर्ध पुराण आहे. ते महापुराणात येत नाही पण पुराण आहे. तर त्याच्यामध्ये अशी गोष्ट येते की पार्वतीला पुत्र हवाय. तिला जसं मी म्हणलं तसं की दक्षिण भारतात ती असल्यामुळे दक्षिण भारतात ती गणेश हा तिचा मोठा मुलगा पहिला मुलगा आहे. तर ही कथा साधारणतः सुरू अशी होते की पार्वतीला तोपर्यंत पुत्र नाहीये आणि तिला पुत्र हवाय. तर त्याच्यासाठी शिव एक कापडाच्या चिंधीची बाहुली करून देतो पार्वतीला खेळण्यासाठी पुत्र म्हणून. आणि एकदा त्या बाहुलीमधनं रडणाऱ्या बाळाचा आवाज यायला लागतो आणि मग पार्वती ते चिंध्या सोडवते आणि त्याच्या आत एक डोकं नसलेला एक बालक त्याच्यातनं बाहेर येतो असं. आणि मग आता त्या बाळाला डोकं नाहीये तर मग त्याला बसवायचंय, मस्तक नाहीये तर ते बसवायचंय. तर मग शिव काय करतो तर शिव पूर्व दिशेला जातो आणि त्या बाजूला ऐरावत इंद्राचा जो ऐरावत आहे मोठा त्याचं डोकं कापून तो आणतो आणि तिथे बसवतो. अशी ते त्या बृहद धर्म पुराणामध्ये ती गोष्ट येते. त्याच्यामध्ये त्या काळात कदाचित असं असावं की ऐरावत हा खूप मोठा हत्ती प्रसिद्ध हत्ती असावा कारण तो तसाही हत्तींचा राजा कारण देवांचा राजा इंद्र आणि त्याचा हत्ती त्यामुळे तो असावा. फक्त इथे एक गंमत अशी आहे की परंपरेने ऐरावताला 4 दात असतात आणि इथे मात्र गणपतीचं नंतरच तो दंतीन म्हणजे एक दंत आहे असं आहे. म्हणजे त्याच्यात व्हेरिएशन्स तशी आहेत पण हत्तीचं डोकं आहे. काही ठिकाणी असं पण आहे की विष्णू ते डोकं आणायला जातो. मग तिथे अजून एक वेगळं असं वर्णन की शिवाची खूप प्रसिद्ध कथा आहे की गजासूर नावाचा एक हत्ती किंवा हत्तीच्या रूपातला राक्षस हा शिवानी मारला आणि त्याचं डोकं याला बसवलं अशा पण कथा आहेत. म्हणजे त्याचं डोकं कुठनं आलं त्याचं सोर्स काय किंवा जंगली हत्ती विष्णूनी मारून त्याचं आणलं अशी पण एक त्याच्यामध्ये गोष्ट आहे. याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट आहे म्हणजे जसं तुला कार्तिकेयाच्या जन्माची गोष्ट तुला माहितीये की शिवाचं वीर्य हे अग्नीने धारण करून ते गंगेत सोडलं. तिथे प्रवाहाच्या खाली कृत्तिका नक्षत्राच्या ज्या 6 नक्षत्र आहेत ती स्त्री रूपामध्ये आंघोळ करत होत्या आणि शिवाचं वीर्य जसं त्यांच्या गर्भात गेलं तसं त्यांनी 6 डोक्याचा एक पुत्र तिथे जन्माला आला ज्याला कार्तिकेय म्हणजे कृतिकांचा मुलगा म्हणून कार्तिकेय म्हणलं. ही कथा तुला माहिती आहे? नाही ऍक्च्युली ही कथा खूपच अनपॉप्युलर आहे त्यामुळे तू आज सांगितलीस आम्हाला.
हा. आणि हा जो कार्तिकेय आहे तोच दक्षिण भारतामध्ये मुरुगन या त्याला रूपामध्ये दिसून येतो. सुब्रमण्यम त्याला म्हणतात, त्याला मुरुगन म्हणतात, त्याला तो खूप तो पण एक वेगळा विषय आपल्यामध्ये आहे. पण त्याचं कार्तिकेयाची जी जन्माची कथा आहे साधारणतः तशीच मध्ययुगामध्ये काव्यामध्ये एक जयद्रथ नावाचा कवी होता. त्याचं हरचरित्र चिंतामणी नावाचा एक ग्रंथ आहे. तर त्याच्यात तो अशीच कथा घेतो की शिवाचं वीर्य गंगेत पडतं, ते मालिनी नावाची एक हत्तीण तिथे पाण्यात आंघोळ करत असते, तिच्या गर्भात शिरतं आणि मग मालिनीला 5 डोक्याचा पंचवक्त्र गणपती म्हणजे हेरंब त्याचा जन्म तिथे होतो. आता पुन्हा त्याचं पंचवक्त्र असतं हे सदाशिवाशी एकरूपता त्याचं दाखवतं आणि 5 डोक्याचा गणपती म्हणजे पुन्हा तो तांत्रिक लोकांमध्ये असलेला जो हेरंब नावाचा गणपती. आता तुला हे माहितीये ना, हेरंबाचं जे वाहन आहे ते सिंह आहे. आता साधारणतः आपल्याला माहितीये की गणपतीची जी वाहन आहेत त्याच्यामध्ये उंदीर हाच आपल्याला लहानपणापासून की गणपती की त्याच्यावर उंदीर मामा असणार. पण हेरंब प्रकारचा जो गणपती आहे तो सिंहावरती बसलेला आहे. धूम्रवर्ण किंवा धूम्रकेतू नावाचा आहे किंवा महोत्कट नावाचा आहे. त्याची वाहनं वेगवेगळी आहेत. म्हणजे धूम्रवर्णाचा घोडा आहे, मयुरेश्वर जो आहे त्याचा मोर आहे, अशा आहेत. म्हणजे त्याची वाहनं पण खूप वेगवेगळी आपल्याला दिसून येतात. त्याचे अवतार पण आहेत, म्हणजे गणपत्यांनी त्याचे अवतार पण आहेत असं. हा अवतार हा विषय तर मला वाटतं फारच मोठा आहे आणि याच्यासाठी आपण एक वेगळा एपिसोड केला पाहिजे. त्यामुळे पुढच्या एपिसोडमध्ये तू आम्हाला गणपतीचे वेगवेगळे अवतार, अगदी अष्टविनायकांपासून आता सांगितलेले सगळे अवतार यांच्याबद्दल आपण गप्पा मारूयात मला वाटतं.